एकनाथ शिंदेंना आला होता. उदय सामंत यांनी सांगितलं, त्यांनी म्हटलं की मोठा प्रोजेक्ट आणू, हा लहान प्रोजेक्ट आहे. मी आदरणीय माननीय मुख्यमंत्र्यांना प्रस्ताव देते की आम्ही तुम्हाला केंद्रात मोठं पद देऊ, आता तुम्ही दादाला मुख्यमंत्री करा, आणि आम्ही तुम्हाला ह्याच्यावर मोठं पद देऊ राज्यात आणि देशात, त्यांनी आता दादाला मुख्यमंत्री करावं. तर पुण्यातील तळेगाव येथे नियोजित असलेला वेदांता आणि फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प गुजरात राज्यात गेल्यामुळे विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शिंदे फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. पाहूया. पेक्षा जास्त नोकऱ्या पासून आता युवक युवती हे वंचित राहतील, पहिला मुद्दा. दुसरा, एखादी एवढी मोठी जेव्हा इन्व्हेस्टमेंट होते त्याला सपोर्टिंग खूप बिझनेसेस असतात, त्याला आपण इंग्रजीत अलाइड बिझनेसेस म्हणतो. अलाइड बिझनेसेस मध्ये आहे हे, आणि महाराष्ट्राचं नाव खराब होईल. आता तुम्ही विचार करा, तर तिथली जेव्हा लँड प्राइसेस वर जातात, तिथली पूर्ण इकॉनॉमी बदलून जाते. त्यामुळे महाराष्ट्राची इकॉनॉमी आणि महाराष्ट्राचं महत्व हे डिरेल करण्याचं पाप हे आता आहे ते सरकार करतं. 30 तारखेनंतर स्वतः मुख्यमंत्री काही 15 दिवस माझ्याकडे काय उद्योग खातं नव्हतं, परंतु आमचे अधिकारी, प्रधान सचिव, हर्षदीप कांबळे असतील, आमचे CEO असतील, त्यांनी खरोखरच प्रामाणिकपणाचे प्रयत्न केलेले होते. परंतु ठीक आहे, याच्यामध्ये यश येत नाही. तामिळनाडूला देखील हा प्रोजेक्ट मिळाला नाही, कर्नाटकला देखील मिळाला नाही. म्हणजे त्यांना मिळालं नाही म्हणून आम्ही समाधानी नाही आहोत. आमच्या मनामध्ये नक्की दुःख आहे, पण याची भरपाई याच्यापेक्षा मोठा प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये आणून आम्ही नक्की करू, हा आम्हाला विश्वास आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा विभाग हा पंतप्रधान मोदी साहेबांची भेट घेणार आहे, आणि त्यांनी एकदा आश्वासन केल्यानंतर महाराष्ट्रातल्या युवा पिढीला नक्की माहिती आहे की दिलेला शब्द पंतप्रधान मोदी साहेब पाळतात, आणि त्याच्यासाठी जो काही पाठपुरावा करावा लागेल तो उद्योग मंत्री म्हणून मी देखील करेन. 3 महिने सरकार आहे. या काळामध्ये त्या प्रकल्पाच्या जे लोक होते त्यांना बिलकुल प्रतिसाद महाराष्ट्राकडून सरकारकडून नव्हता. गुजरातचं जे राज्य आहे, गुजरात राज्य जे सर्वेमध्ये 3 राज्य होते, त्याच्यात गुजरात नव्हतंही. अशा वेळी गुजरातला जातोय. मला वाटतं की कुठेतरी गुजरातचं मन सांभाळण्याकरता हे आपलं सरकार काम करतंय असं म्हणलं तरी वावगं ठरलंय. महाराष्ट्रातल्या युवकांचं प्रचंड नुकसान त्यांनी केलेलं आहे, आणि म्हणूनच मी काल असंही म्हटलं की महाराष्ट्राच्या या मराठी मुलांनी फक्त दहीहंड्या फोडायच्या, एवढंच काम शिल्लक राहील, बाकी काही नाही. त्यांच्या कुटुंबांचं काय होणार? ही सरकार अशी काळजी, रोजगाराची काळजी करत आहे का नाही, याची प्रचंड शंका सर्व महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे. काल उद्योग मंत्री स्वतः म्हणतात की मला याची कल्पनाच नाही, मोठीची इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात